रोज 6 वाजायला आले ना की आमच्याकडे पाऊस चालू होतो आणि आजही तसंच झालं. सायंकाळचे 5-6 वाजले आणि छान मुसळधार पाऊस चालू झाला. मग अशा पावसात काय, तर आपल्यासारख्याला आधी आठवतं चहा आणि मग भजी. तर आता मी तयारी करते भज्यांची. आता ही माझी भज्यांची तयारी चालू झाली होती. मी लगेच कांदे वगैरे चिरून घेतले, अशी बारीक छान भज्याचे कांदे चिरून घेतले आणि त्यामध्ये सगळ्यात आधी मी मीठ टाकलं. कारण जेव्हा आपण आधीच भज्यांच्या याच्यामध्ये मीठ टाकून ठेवतो कांद्यांना, तेव्हा ते भजे छान क्रंची पण होतात आणि त्याला पाणी सुटल्यानंतर ते बेसनही व्यवस्थित मिक्स केलं जातं. तर मी आधी ह्या भज्यांच्या कांद्यांना मीठ लावून घेतलं होतं आणि त्याला 10 मिनटं ठेवून दिलं. मग भज्यांसोबत फक्त भजेच नको, तर मग त्याच्यासोबतीला कढी आणि खिचडीही बनवली. इथे माझं सारण भिजून तयार होतं आणि लगेच मी तळायला घेतले. तर हे बघा कशी छान, तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना, अशा थंड वातावरणात गरम गरम भजे दिसलं की कोणाचंही मन जातं. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना म्हटलं की त्यांना तर आधी पाऊस आला की आपल्याला फक्त भजी आठवतात. मग भज्यांसोबत माझं हे असं सगळं ताट रेडी झालं होतं. गरम भजी, वाफवती खिचडी आणि पहिल्या उकडीची कढी. पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं.